छत्रपति संभाजीनगर जिले के विभागीय कार्यालय में 17 दिसंबर को राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में पूर्व नगर सेवक और पार्टी पदाधिकारियों की महत्वपूर्ण बैठक संपन्न हुई। आगामी महानगर पालिका परिषद चुनाव 2026 की पृष्ठभूमि में आयोजित इस बैठक में पार्टी की संगठनात्मक मजबूती, प्रभागवार योजनाओं की रूपरेखा तैयार करना और जनता के साथ सीधे संपर्क बढ़ाने पर विस्तार से चर्चा की गई। बावनकुले ने इस बैठक में कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए कहा कि महानगर पालिका परिषद चुनाव 2026 पार्टी के लिए अत्यंत महत्वपूर्ण है और सभी पूर्व नगर सेवक और कार्यकर्ताओं को एकजुट होकर योजनाबद्ध तरीके से काम करने का आह्वान किया गया। नमस्कार। आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मनपा निवडणुकीच्या दृष्टीने माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व निवडणूक प्रभारी असलेले श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा होता। त्यामध्ये आज आमच्या चिकलठाण्याच्या कार्यालयामध्ये निवडणूक संचलन समिती शहराचे पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये अतिशय छान सविस्तर मार्गदर्शन माननीय बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे आणि यामध्ये ही येणारी निवडणुकी महायुतीच्या सोबत आपण जे लढणार आहोत त्यामध्ये निवडणुकीचं नियोजन कसं केलं पाहिजे याबद्दल त्यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा सगळी निवडणूक लढण्याची जी रचना आहे ती बूथ स्तरापर्यंत आहे। म्हणजे प्रत्येक बूथ आणि त्याला 30 जणांची कार्यकर्त्यांची जोडणी अशी जी केलेली ती तपासणी त्या बूथची रचना व्यवस्थित आहे का, त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, जातीय सामाजिक समीकरण काय काय आहेत, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, नागरिकांच्या भेटी कशा केल्या पाहिजेत, याबद्दलच्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम देणं या संदर्भातलं अतिशय सुंदर मार्गदर्शन माननीय बावनकुळे साहेबांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेलं आहे आणि महायुतीचा महापौर करायचा या दृष्टीने अतिशय पोषक वातावरण संभाजीनगरात आहे। त्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी माहिती आपापल्या खात्यांची जाणून घेतली आणि त्यामध्ये जी तयारी कार्यकर्त्यांनी केलेली तिच्याबद्दलही समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे।